या ऐतिहासिक सातारा नगरीत 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे। ज्या साताऱ्याच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पायाभरणी झाली, त्या पवित्र भूमीत मराठी साहित्य संमेलन होतं आहे, ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे असं मी म्हणेन। या ठिकाणी आम्ही सर्वजण मगाशी सांगितलं, मी देखील या साताऱ्याचा पुत्र आहे आणि माझ्या जन्मभूमीत हे संमेलन पार पडत आहे याचा देखील मला विशेष आनंद आहे आणि विशेष समाधानही आहे, अभिमानही आहे। आणि या संमेलनाच्या समारोप सोहळ्यात आपल्या सर्वांचं स्वागत करताना आनंद होतोय की फार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साहित्यप्रेमी या ठिकाणी समारोपाच्या दिवशी देखील अगदी शेवटपर्यंत आपण या ठिकाणी उपस्थित आहात। त्याचमुळे या व्यासपीठाची शोभा वाढलेली आहे, तुमच्या उपस्थितीमुळे या संमेलनाची शोभा वाढलेली आहे आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे आज हे संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम नाही, तर मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा, सांस्कृतिक आत्मविश्वासाचा आणि विचार स्वातंत्र्याचा हा उत्सव आहे। छत्रपती शिवरायांच्या राजधानीमध्ये आपण आलेलो आहोत आणि मराठी अस्मितेचं, मराठी स्वाभिमानाचं हे माहेरघर आहे आणि म्हणून प्रतिभांचा सोहळा इथं रंगला आहे। मराठी भाषेचा, मराठी साहित्याचा, मराठी सारस्वतांचा या ठिकाणी हा सोहळा आपण पाहतोय। साहित्याचा आणि मराठी भाषेचा महाकुंभ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा संगम आहे आणि साताऱ्याच्या कंदी पेढ्यात एवढाच गोडवा या संमेलनाला लाभला आहे। इथल्या लोकांच्या हृदयात प्रेमाची स्ट्रॉबेरी भरलेली आहे, हे सुद्धा तुम्ही अनुभवलं असेलच आणि म्हणूनच मी सगळ्यांचं स्वागत करतो। सतत 99 वर्ष अविरत चाललेला हा साहित्य मेळा आहे, आता 100वा आहे ना पुढचं, आणि 100वे साहित्य संमेलन देखील जोरदार झालं पाहिजे। न भूतो न भविष्यते अशा प्रकारचं ते साहित्य संमेलन होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। त्याला काही सरकारच्या माध्यमातून कमी पडणार नाही याची ग्वाही देखील देतो, कारण मराठी भाषा मंत्री उदार आहेत आणि त्यामुळे आज आपण अशा प्रकारची सगळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं यशस्वी करतो आहे।